खंत व्यक्त केली की नाही बाया मोजणी झाली नाही. पण मला त्यांना प्रामुख्याने सांगावंसं वाटतं, मोजणी झाली नाही ती आज नाही उद्या होईल. परंतु तुम्हाला सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आज शासकीय दरबारी जे की शासकीय अधिकृत जी पद्धती आहे, कारवाई आहे, कार्यप्रणाली आहे, त्या पद्धतीचा आज मोहर पडली. आज त्या प्रशासकीय अधिकारी त्यांची आज आपल्या जागेवर स्वतः आली. त्यांनी त्यांच्या लॅपटॉपवर आपल्या जागेचं सगळं मोजमाप काढलं. ते प्रत्यक्षदर्शी मी त्यांच्यासोबत उभं राहून त्यांच्याकडून तो संवाद साधून किंवा तुम्ही नेमकं कशा पद्धतीने मोजणी केली जाते, तुम्हाला एक्झॅक्ट स्पॉट तसा किती कसा कळतो, त्याबद्दल मी त्यांच्याशी वैयक्तिक वाघमारे मॅडमशी चर्चा केली. आता तांत्रिक अडचणीमुळे की तुम्हाला ते काय मोजणी आताही करून दिली असते त्याने, त्या तो काही पाठ नाही. परंतु ज्या खाणाखुणा आहेत, आज ज्या शेतामध्ये त्या जमिनीमध्ये भात शेती आहे, तर तुम्हाला आज भात कापणी झाली किंवा आतमध्ये दलदल आहे, चिखल आहे, तर तुमच्या त्या खुणा राहणार नाहीत. मग त्यामध्ये आपलंच नुकसान आहे. तर त्यांनी पर्याय काय सांगितला की ह्याच अर्जाला अनुसरून तुम्ही पुढे अर्ज फॉरवर्ड करून तुम्हाला एक जुजबी फी भरून तुम्हाला आम्ही पुढची तारीख देऊ. त्यांनी साधारण एक डिसेंबर एंडिंग जानेवारीपर्यंत आपल्याला तारीख दिलेली आहे. त्यामुळे सर्व मालक आणि सभासदांना जी कळकळीची नम्र विनंती आहे की कोणी असा समज करून घेऊ नका की आज आम्ही आलो पण मोजणी झाली नाही. मोजणी झाली नाही, मोजणी झाली असंच समजा. कारण आज सरकारी अधिकारी आज त्या मोजणीसाठी तुमच्या त्या जागेमध्ये उपस्थित राहिला आणि त्यांनी तुम्हाला तुमच्या जागेच्या प्रत्यक्ष जरी नसल्या तरी अप्रत्यक्षरित्या स्पष्ट अशा खानाखुणा तुम्हाला दाखवल्या की तुमची जागा आहे हे त्यांनी सांगितलं. आणि कोणी तर शासकीय प्रशासकीय अधिकारी जे काय भूमी अभिलेखाचे जे काय गटर नकाशा दाखवतात त्यांनी दाखवले. याचा अर्थ आज 100% नाही परंतु 90% तुमची मोजणी झालेली आहे. राहिला खुणा करायचा भाग तो 10% तो आपण जानेवारीमध्ये पूर्ण करून घेऊ, एवढी मी तुम्हाला आमच्या हुर्णेकर साहेबांच्या वतीने व आमच्या सर्व टीमच्या वतीने आम्ही प्रयत्नशील आहोत. ते आम्ही तुम्हाला पूर्ण करून देणार. आणि एवढं बोल आज इथपर्यंत जो एवढा खडतर प्रवास तो केवळ हुर्णेकर साहेबांमुळेच झाला. भविष्याचं जे स्वप्न आहे शेवटी ती शेतजमीन आहे. आज विकास करायचा जर आमच्या हातात असतं तर आम्ही ना आज जमीन घेतली उद्या तुमचा विकास घडून आणला असता. परंतु ह्या ज्या काही तांत्रिक ज्या गोष्टी आहेत ह्या शासकीय दरबारी शासकीय याच्या निर्णयाप्रमाणे त्या सगळ्या होत असतात. तर त्याला थोडा कालावधी द्यावा लागेल, तो देणं गरजेचं आहे. कारण ही आपली इन्व्हेस्टमेंट आहे. जसं की लोक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये इन्व्हेस्ट करतात शेअर्समध्ये, परंतु लगेच परतावा किंवा बँकेतही पैसे ठेवतात, कोणी लगेच परतावा तुम्हाला देत नाही किंवा त्या देत नाही. मग ती आपली एक इन्व्हेस्टमेंट्स आहे. आणि एक जसं की आपण सेकंड होम घेतो त्याप्रमाणे आपण एक साधे मनात भावना ठेवायची की मग मी शेतजमीन घेतली आहे, बरोबर की नाही. उद्या काय नाही तर माझी जागा तर कोणी घेऊन जाणार नाही आहे. उद्या वाटली तर मी 4 झाडं लावेन त्या जागेत, माझी 2 गुंठे जागा आहे ना, मी 10 झाडं लावेन त्याच्यामध्ये. ह्या भावनेने जर उभे राहिला तर मी आमच्या सगळ्यांचे प्रयत्न आहेत, पण तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तुमची जी शक्ती आहे म्हणून आम्ही त्या जोमाने इथे येऊन काम करतो. तर उद्या तुम्हाला भविष्यामध्ये आपलं स्वप्न आपल्या सकारात्मकमुळेच पूर्ण होणार आहे हे मला तुम्हाला सांगावंसं वाटतं आहे. आणि भविष्यात जे काही आहे आज इथपर्यंत प्रवास होईल याची लोकांना शाश्वती नव्हती. इव्हन हुर्णेकर साहेबांनी ज्या लोकांना जोडलेलं आहे, ज्यांचा आमच्याशी काही संबंध नाही किंवा आमच्यासोबत काही ते जागा त्यांनी घेतली किंवा आमच्या संस्थेत जागा घेतली, अशाही लोकांना हुर्णेकर साहेबांनी सोबत जोडलं. अशी लोक आहेत जे मालक वगैरे तुम्हाला सांगितलं. आज त्यांना हमी आलेली आहे की नाही आज हुर्णेकर साहेब आहेत म्हणजे आमचं नक्कीच. ज्या कंपन्यांनी तुम्हाला जागा विकली त्यांनी तुम्हाला हमी दिली नाही. आज 7/12वर नावं चढवताना गुप्तासारखे जे पीडित लोक आहेत त्यांना काय त्रास झाले, स्वतःचे 6 लाख रुपये सोडायला तयार झाले. म्हणजे अशी परिस्थिती होती. पण त्यातून हुर्णेकर साहेबांनी तुम्हाला सगळ्यांना बाहेर काढलेलं आहे. आमचं तर सहकार्य नेहमीच वेळ त्यांच्याबरोबर राहणार आहे. आणि जे सांगितलं कसं आहे, जो खडतर प्रवास असतो तो कोणाला दिसत नाही. आंबा लावणारा आंबा लावून जातो, आंबे खाणारा दुसराच असतो, बरोबर की नाही. त्याला फक्त आंब्याची गोडी कळते, परंतु आंबा जो शिजताना किंवा सिंचन करताना त्याला जो काय त्रास झाला ते कोणाला दिसत नाही. तर मला कळकळीची जी विनंती आहे की कोणताही गैरसमज करून घेऊ नका. आणि आजचा आनंद हा द्विगुणित करा आणि आनंदानेच इथून परत आपल्याला जायचं आहे. कारण मोजणी ही म्हणजे तुमचं मत जरी असेल की माझ्या खुणा पडल्या नाहीत, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकारी अधिकारी त्या कामासाठीच तुमच्याकडे आले. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आणि असाच तुमचं सहकार्य आमच्यासोबत राहावं. आणि खरोखर हुर्णेकर साहेबांचं जे स्वप्न आहे की आपली स्वतःची आपल्या संस्थेची टाउनशिप असावी, ते स्वप्न लवकरच आपण पूर्ण करायच्या मार्गावर राहू. धन्यवाद.